सर्वच भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं अनिकेत तटकरे यांना शुभेच्छा आणि 22 जूनच्या निकालामध्ये भाजपचा सिंहाचा वाटा असेल। महायुतीकडून अनिकेत तटकरे यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी जो मेळावा झाला होता त्यावेळी नितेश राणे यांनी ही प्रतिक्रिया दिली आणि त्यांनी दिलेला हा शब्द त्यांनी निवडणुकीपूर्वीच पूर्ण केल्याचं चित्र दिसतंय। कारण रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघाची जागा उद्धव ठाकरे गटाला सुटली होती आणि यानंतर बाळ माने यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना ठाकरे गटातून आमदारकीसाठी उमेदवारी देण्यात आली। मात्र दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी तर नितेश राणे यांनी मास्टर स्ट्रोक खेळत ठाकरे गटाला धक्का दिलाय असं म्हणलं जाते। कारण नितेश राणे यांनी स्वतः बाळ माने यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात जात त्यानंतर गेल्यानंतर बाळ माने यांनी आपला उमेदवारी अर्जच मागे घेतला। हे जे घडलं ते अनेकांसाठी आश्चर्यकारक होतं। मग नितेश राणेंनी कोणता मास्टर स्ट्रोक खेळा? बाळ माने यांनी असा निर्णय का घेतला आणि रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गच्या राजकीय समीकरणात ही निवडणूक बिनविरोध करण्यात नेमका त्यांचा अर्थात नितेश राणेंचा कसा हातभार लागला याबद्दलच आपण पुढे बोलूयात। नमस्कार, मी संजना कट मध्ये आपले स्वागत। महाराष्ट्रातील 17 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद मतदारसंघासाठी 18 जून रोजी निवडणूक होणार होती किंवा निवडणूक होणार आहे आणि आज अर्थात 4 जून रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असताना सगळीकडे खूप मोठ्या घडामोडी घडल्या। त्यावेळी महाविकास आघाडीच्या 8 उमेदवारांनी माघार घेतली, त्यामुळे अनेक ठिकाणी लढतपूर्वी चित्र स्पष्ट झालं। इथं 8 ठिकाणी बिनविरोध उमेदवार निवडून आले। त्यात ही सर्वात धक्कादायक घडामोड घडली ती रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग विधान परिषद मतदारसंघात। इथं भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी ठाकरे गटाला धक्का दिल्याची चर्चा आहे। तर या ठिकाणी राष्ट्रवादीकडून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली होती। तर ही निवडणूक बिनविरोध होणार आणि अनिकेत तटकरे यांना उमेदवारी मिळवून देण्यात कोणाकोणाचा कसा कसा हात आहे हे सांगायचं झालं तर यामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या। शिवसेनेनं सुरुवातीला या जागेवर दावा केला होता, त्यांना कसं माघार घ्यायला लावलं, त्यासाठी तटकरेंनी कोणकोणत्या राजकीय चाली खेळल्या याबाबतचा सविस्तर व्हिडिओ आम्ही यापूर्वी आमच्या चॅनलवर केलाय, तो तुम्ही नक्की पाहू शकता। आणि यामुळे महायुतीतील जो वाद होता तो बऱ्याच अंशी दूर झाला। मात्र शिवसेनेतील किती नेते अनिकेत तटकरे यांच्यासाठी मनापासून काम करतील हा प्रश्न कायम होता। खेळ नुकताच जुईली दळवे यांनी माघार घेतली होती, पण त्यांची नाराजी पूर्णपणे संपली होती का याबाबत शंका होते। महेंद्र थोरवे यांनी अनिकेत तटकरे यांचा अर्ज भरताना उपस्थिती दर्शवली खरी, मात्र त्यांची नाराजी खरोखर कमी झाली की फक्त पक्षाने सांगितलंय म्हणून त्यांनी हे केलं हे माहित नाही। तसंच भरत गोगावले यांनी ही माघार घेतली तरी हे ते कितपत मदत करतील याबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते। शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते नाराज असल्यामुळे त्या अनिकेत तटकरे यांच्यासाठी काम करतीलच हे फिक्स नव्हतं। मग राहिलं काय होतं तर ही निवडणूक बिनविरोध करणं। मात्र अशात अनिकेत तटकरे यांच्या विरोधात ठाकरे गटाचे बाळ माने हे मैदानात होते, त्यामुळे ही लढत अनिकेत तटकरे विरुद्ध बाळा माने अशी होणार असं चित्र होतं। शिवाय इथं बंडखोरी आणि क्रॉस वोटिंगची भीतीही व्यक्त केली जात होती। आणि मग काय, ज्याप्रमाणे नितेश राणेंनी शब्द दिला होता की अनिकेत तटकरे यांच्या विजयात भाजपचा मोठा सिंहाचा वाटा असेल, तो शब्द त्यांनी पूर्ण केला आणि या ठिकाणी अचानक एंट्री झाली ते नितेश राणे यांची। कारण बाळ माने यांनी अचानकच आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। विशेष म्हणजे अर्ज मागे घेत असताना जिल्हाधिकारी कार्यालयात नितेश राणे हे त्यांच्यासोबत दिसून आले। त्यामुळे शेवटच्या दिवशी कोकणाच्या या निवडणुकीत एक इंटरेस्टिंग ट्विस्ट निर्माण झाला असं म्हणलं तरी हरकत नाही। आता बाळ माने यांनी माघार घेतल्यानंतर अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड विधान परिषदेचे आमदार म्हणून झालेली आहे। विरोधकच उरले नाहीत, कारण महायुतीत क्रॉस वोटिंग होईल अशी शक्यता असल्यामुळं आणि ठाकरेंचे एक नेते प्रतिस्पर्धी असल्यामुळं इथं क्रॉस वोटिंग किंवा अनेक गोष्टी होऊ शकतात याचा अंदाज आल्यामुळं नितेश राणेंनी पुढाकार घेतला आणि आता अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून आलेत। खरं तर असे संकेत नितेश राणेंनी त्या मेळाव्यात बोलतानाच दिले होते। या मेळाव्यात बोलताना ते म्हणाले होते, आम्ही महायुती आहोत तर समोर फक्त 55 मत आहेत, म्हणजे चणे कुरमुरे आहेत आणि बाळ माने हे विरोधात का निवडणूक लढवत आहेत, त्यांना आणि त्यांच्या सोबतच्यांना 55 मतदार सांभाळताना त्रास होईल। खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक घेऊ, नेहमी आजचे हे चित्र पाहता ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते, त्यामुळे फटाके घ्या असं सांगत सिंधुदुर्गमध्ये भाजपकडून पूर्ण सहकार्य मिळणार असल्याची ग्वाही त्या मेळाव्यातच मंत्री राणेंनी दिली होती आणि आता ती त्यांनी पूर्ण केली। आता बाळ माने यांच्याबद्दल बोलायचं झालं तर बाळ माने हे पूर्वी भाजपमध्येच होते, मात्र 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी ठाकरे
ठाकरे गटात प्रवेश केला, कारण भाजपची जागा तिथं सुटली नव्हती भाजपला. मग त्यांनी उदय सामंत यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा पराभव झाला. विशेष म्हणजे ठाकरे गटात प्रवेश करताना त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की भाजपकडून माझ्यावर कोणताही अन्याय झालेला नाही. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचा प्रभाव आपल्यावर असल्याचंही त्यांनी म्हणलं होतं. आणि आता घडलेल्या या सगळ्या घटनांकडे पाहिलं तर पक्ष जरी बदलला असला तरी बाळ माने हे मनाने भाजपमध्येच होते आणि फक्त शरीराने ठाकरे गटात होते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगते. त्यांनी ही माघार का घेतली याच्याबद्दल पत्रकारांना विचारलं असता ते म्हणाले, मी फॉर्म भरताना सुद्धा 4 फॉर्म भरले होते. एका फॉर्मला 10 सूचक लागतात. शिवसेना ठाकरे गटाचे मशाल चिन्हाचे 55 नगरसेवक या मतदारसंघात होते. मला 40 सह्या मिळाल्या. महाविकास आघाडीच्या इतर पक्षांकडे मी सूचक म्हणून सह्या मिळाव्यात अशी विनंती केली होती. मी अनेक वेळा मागणी करून देखील मला सह्या मिळाल्या नाहीत. त्यामुळे माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. आज मी आढावा घेतला तेव्हा पाहिलं की घोडे बाजार सुरू झालेला होता, असं माझ्या कानावर आलं. घोडे बाजार करून निवडणुका लढवणं हे काही कोकणाच्या संस्कृतीला हिताचं नाही. त्यामुळे मी विचार केला आणि माझा उमेदवारी अर्ज मागे घेतलेला, असंही ते म्हणाले. त्यांच्या या सगळ्यामुळं आणि नितेश राणेंच्या उपस्थितीत अर्ज मागे घेतल्यामुळं पुन्हा ते घर वापसी करतील का? म्हणजेच राणे साहेबांनी सांगितलं तर तुम्ही पुन्हा घर वापसी करणार का? याबाबत विचारलं असता बाळमाने म्हणाले, राजकारणात जर आणि तर याला काही अर्थ नसतो. मी राजकारणात बार्गेनिंग केलं असतं तर खूप कमावलं असतं, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. आता या सगळ्या मास्टर स्ट्रोकमध्ये नितेश राणे यांची खेळी इथं चर्चेची ठरली आणि याबद्दलच नितेश राणे यांना विचारलं असता ते म्हणाले, मी महायुतीचा प्रतिनिधी आणि कार्यकर्ता म्हणून आलोय. मी त्यांना आणलं नाही. या गोष्टी होत असतात. बाळमाने माझे आमदार आहेत. त्यांना बरं वाईट सर्व कळतं. त्यामुळेच त्यांनी माघार घेतली. महायुतीचा प्रतिनिधी म्हणून मी त्यांच्या सोबत आलोय. त्यांनी आमच्या नेत्यांच्या शब्दाचा मान ठेवला आणि त्यांना जी परिस्थिती दिसली त्यावरून त्यांनी निर्णय घेतला, असं नितेश राणे म्हणाले. मात्र यामुळे ठाकरे गटाला आणि आघाडीला धक्का बसलाय हे नक्की. मात्र आता बाळमाने यांनी हा निर्णय घेतल्यामुळं किंवा पक्षाला न कळवता उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळं ठाकरे गटातून त्यांची हकलपट्टी करण्यात आली, याची माहिती संजय राऊत यांनी सोशल मीडियाद्वारे दिली. त्यामुळे आता माने हे भाजपमध्ये प्रवेश करतील का आणि माघारी घेतल्याचं गिफ्ट त्यांना भाजपकडून मिळेल का? नितेश राणेंनी जो मास्टर स्ट्रोक खेळाय त्याच्याबद्दल तुमचं मत काय आणि या सगळ्या समीकरणांबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.